नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वेळ न घालवता आपण कथेला सुरुवात करूयात. भावाच्या लग्नाला नुकताच 1 महिना झाला होता. आमचे घर जे काही दिवसांपूर्वीपर्यंत शांत असायचे ते आता संजना वहिनींच्या पावलांनी गजबजले होते. पण नशिबाचे खेळ बघा. लग्नानंतर काही दिवसातच भावाला व्यवसायाच्या कामानिमित्त परदेशात जावे लागले. जाण्यापूर्वी त्याने माझ्या खांद्यावरती हात ठेवून अत्यंत विश्वासाने एक जबाबदारी दिली होती. तो म्हणाला, "समीर, मी नाहीये. आता वहिनीची तूच काळजी घे. तू एकटाच घरात असतोस. त्यामुळे संजनाला तुझा सोबती मिळेल आणि तिला एकटे वाटणार नाही." मी भावाच्या डोळ्यात पाहून खोटं हसलो. पण खरं तर माझ्या मनात वेगळाच स्वार्थ होता. भावाच्या आलिशान बंगल्यातील सुखसोयी आणि त्या घराच्या शांततेचा मी पूर्ण आनंद लुटू इच्छित होतो. संजना वहिनी म्हणजे 28 वर्षाची देखणी गोरीपान तरुणी. तिचे डोळे नेहमीच खोल आणि काहीसे उदास असायचे. माझं वय 24 वर्ष होतं. कॉलेजचे दिवस आणि अशात घरात एक तरुण गोंडस वहिनी सोबतीला असणे ही माझ्यासाठी एका स्वप्नासारखी गोष्ट होती. एका रात्रीची वेळ होती. घड्याळात 12 वाजले होते. बंगल्यात भयान शांतता होती. मी माझ्या खोलीत झोपण्याच्या तयारीत असतानाच वहिनींचा लाडका पण थोडा कातर आवाज माझ्या कानावरती पडला. "समीर, इकडे ये ना, जरा मदत हवी होती." माझा श्वास क्षणभर थांबला. मी वेगाने त्यांच्या खोलीच्या दिशेने गेलो. खोलीत मंद प्रकाशात त्या बेडवरती पडल्या होत्या. त्यांनी मला पाहताच एक मंद हास्य केले. त्या म्हणाल्या, "समीर, आज खूप डोकेदुखी होत आहे. तू एकदा मसाज करून देशील का? तुझा भाऊ सांगायचा की तुझ्या हातात खरंच खूप जादू आहे." मी तिथे गेलो तेव्हा त्यांचे रूप बघून माझ्या शरीरात एक आग लागल्यासारखी झाली होती. ते त्यांचे गोरेपान रूप आणि बेडवर पसरलेले केस. मी थरथरत्या हातांनी त्यांच्या कपाळाला स्पर्श केला. मसाज करताना त्यांची नजर माझ्यावरती स्थिरावली होती. काही वेळाने त्यांनी हळूच म्हटलं, "समीर, आता पाठीवरही थोडं तेल लाव ना. दिवसभर कामामुळे खूप थकवा जाणवतोय." जेव्हा मी त्यांच्या पाठीवरती बोटांनी तेल फिरवू लागलो तेव्हा खोलीचे वातावरण पूर्णपणे बदललेले होते. त्यांच्या तोंडातून निघणारे ते सुखाचे स्वर माझ्या अंगावरती काटा आणत होते. माझ्या मनात एक अनावर लाड निर्माण झाला होता. तो स्पर्श इतका मादक होता की मला स्वतःवर ताबा मिळवणे कठीण झालं होतं. दुसऱ्या दिवशीपासून हे रोजचेच झाले. एके दिवशी मी कॉलेजवरून लवकर आलो तेव्हा त्या घामेजलेल्या अवस्थेत घराबाहेरून आल्या होत्या. मला पक्की खात्री पटली की त्या काहीतरी लपवत आहेत. त्या रात्री पुन्हा जेव्हा मी त्यांच्या खोलीत मसाज करण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी मला विचारले, "समीर, आज लाईट बंद करशील का? मला खूप अस्वस्थ वाटतंय." मी गोंधळलो, पण त्यांची आज्ञा पाळणे मला अनिवार्य वाटत होतं. जसा मी स्विच बंद केला तसा खोलीत गडद काळोख झाला होता. त्या अंधारात त्यांचा सुगंध माझ्या श्वासात मिसळत होता. त्या हळूहळू आवाजात म्हणाल्या, "समीर, या घरात आपण दोघेच आहोत. मग इतका संकोच का?" अचानक त्यांनी माझा हात पकडला आणि मला स्वतःकडे खेचले. त्या रात्रीचा तो क्षण कधीही विसरण्यासारखा नव्हताच. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. त्यांनी हळूच माझे तोंड आपल्याकडे वळवले आणि एक रोमॅन्टिक क्षणी आम्ही एकमेकांना किस केले. तो स्पर्श इतका ओला आणि प्रेमाचा होता
की माझे भानच हरपून गेले. आम्ही दोघेही बेडवरती खाली पडलो. त्या क्षणी माझ्या अंगात एक नवीनच उर्मी संचारली होती. त्यांनी माझ्या कपड्यांना हलके स्पर्श केला आणि माझ्या कमरेला घट्ट पकडून ठेवले. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. मला आता त्यांच्याशी एकरूप व्हायचं होतं. त्यांनी माझ्या अंगावरील कपडे हलकेच बाजूला केले. मी त्यांचे शरीर जवळून अनुभवत होतो. आता आमचा खेळ सुरू झाला होता. हळूहळू मी त्यांच्या जवळ पोचलो आणि त्या क्षणी मला खूपच मजा येऊ लागली होती. तो सगळा अनुभव इतका जिवंत होता की आजूबाजूच्या जगाचा मला विसरच पडला होता. त्या रात्री आम्ही दोघे एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून गेलो होतो. त्या रात्रीचा काळोख जणू आमच्या दोघांच्याही मनातील अडचणी आणि संकोच मिटवून टाकत होता. संजना वहिनींच्या स्पर्शाने एक अशी माया आणि ओढ होती जिने मला पूर्णपणे वेड लावून टाकलं होतं. जेव्हा त्यांनी माझ्या कमरेला घट्ट मिठी मारली तेव्हा त्यांच्या अंगाचा दरवळणारा सुवास माझ्या श्वासांमध्ये भरला होता आणि माझं मन शांत होण्याऐवजी अधिकच उत्तेजित झालं होतं. माझ्या हृदयाचे ठोके जणू काही खोलीत घुमत होते आणि त्या प्रत्येक ठोक्यांगणिता आमची जवळीक अधिकच गडद होत गेली. मीही आता स्वतःला रोखू शकत नव्हतो. त्यांच्या त्या मखमली स्पर्शाने मला एका वेगळ्याच विश्वासात नेऊन सोडलं होतं. जसा तो आमचा खेळ सुरू झाला तसे रंजना वहिनींच्या वागण्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि मादकता आली होती. त्या क्षणभरही मला दूर जाऊ देत नव्हत्या. माझ्या हातांच्या स्पर्शाने त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव आणि त्यातून निघणारे त्यांचे लाघवी आवाज, हे सर्व काही इतके स्वाभाविक होते की जणू आम्ही एकमेकांसाठीच बनलो होतो. त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग माझ्या स्पर्शाची ओढ घेत होता आणि मीही त्यांच्या प्रेमाच्या आहारी जाऊन त्यांना अधिकच जवळ घेत होतो. खोलीतील त्या मंद प्रकाशात आमचे एकमेकांवरचे प्रेम आणि वासना दोन्ही एकाच वेळी उत्कटतेने भरत होते. काही वेळाने जेव्हा सगळं शांत झालं तेव्हा रंजना वहिनी माझ्या कुशीत शिरल्या. त्या रात्री आम्हाला एका विचित्र अशा शांततेचा अनुभव आला. भावाच्या जाण्याने आलेली ती पोकळी आम्ही एकमेकांच्या साथीने भरून काढली होती. आता मला भीती वाटत नव्हती की माझा भाऊ काय म्हणेल किंवा घरचे काय विचार करतील. मला फक्त हे ठाऊक होतं की आम्ही दोघे एक झालो आहोत. त्यांनी हळूच माझ्या कपाळाचे चुंबन घेतले आणि डोळे मिटून घेतले. त्या रात्रीच्या त्या गूढ आणि रोमॅन्टिक वळणाने आमच्या नात्याला एक अशी दिशा दिली जी आता कोणालाच बदलता येणार नव्हती. आम्ही दोघेही एकमेकांच्या बाहूंमध्ये विसावलो गेलो होतो आणि एका नवीन सकाळच्या प्रतीक्षेत झोपी गेलो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, जर कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. भेटूया अशाच एका पुढच्या नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.